सर्वांना सलाम. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही धीर धरतो, तुझ्या वाणीची वाट बघतो. अतिशय मधुर अशी तुझी पवित्र वाणी आमच्या प्रत्येकाच्या कानी पडते. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे, विश्वासणाऱ्यांच्या संगतीद्वारे, तुझ्या प्रिय दासाकरवी आणि तुझ्या पवित्र आत्म्याकरवी तू आम्हाशी बोलतोस. प्रिय पित्या, आजच्या उपासनेमध्ये आम्ही तुझी कृपा मागतो. तुझ्या पवित्र नावाने देवबापा, आम्ही आजच्या रविवारच्या भक्तीला सुरुवात करतो. क्वायर आणि तरुण संघाचं गीत गायन करणं, मंडळीमध्ये संचलन करणं व मंडळीसोबत देवबापा ही गौरवी सेवा करीत असताना या प्रियजनांना तुझी कृपा दे. गीत गाण्यास व वाजवण्यास त्यांचं सहाय्य करता हो. देवबापा, जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व सहभागितेचा आशीर्वाद तू आम्हाला दे. आजच्या रविवारच्या उपासनेसोबतच आम्ही विशेष मातृदिनाची देखील आठवण करतो. देवबापा, आजचा होणारा हा सुंदरसा प्रार्थनेचा वेळ अतिशय आशीर्वादित रीतीने पूर्ण होऊ दे. आम्ही तुझी कृपा मागतो. सर्व तांत्रिक अडचणीपासून तू आमचं रक्षण कर व या सुपासनेच्या द्वारे दयाळू देवबापा, तू गौरवीला जा. सारा आदर मान महिमा तुला असो. ही प्रार्थना तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. मी क्वायर आणि तरुण संघाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या. गीत गायनाची आपण सेवा करा. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. आज मातृदिन. उपस्थित सर्व मातांना मातृदिनाच्या प्रभूमध्ये हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्व मिळून प्रभूची स्तुती आराधना करूया यासाठी की त्यांनी आमच्या जीवनामध्ये आईच्या स्वरूपात त्याचं प्रेम प्रगट केलं. प्रभूची स्तुती करू. आजच्या पवित्रवारी वंदे प्रभू वंदे मसी शत शत वंदना वंदे प्रभू हे सुंदर गीत आपण सर्व मिळून गाऊया. इस शुभ दिन हम अपने को चरणों में तेरे लाते हैं. इस शुभ घड़ी दोहराते हैं तेरे ही मधुर वचनों को. इस शुभ दिन हम अपने को चरणों में तेरे लाते हैं. इस शुभ दिन हम अपने को चरणों में तेरे लाते
अर्पण करते हैं इस जीवन को, वचनामृत दे दे शरणागत को, अपने में कर ले पूर्ण प्रभु, धन्य मसीह धन्य प्रभु। अर्पण करते हैं इस जीवन को, वचनामृत दे दे शरणागत को। अर्पण करते हैं इस जीवन को, वचनामृत दे दे शरणागत को। अपने में कर ले पूर्ण प्रभु, धन्य मसीह धन्य प्रभु। अपने में कर ले पूर्ण प्रभु, धन्य मसीह धन्य प्रभु। वंदे प्रभु वंदे मसीह। शत शत वंदना वंदे प्रभु वंदे प्रभु वंदे मसीह। शत शत वंदना वंदे प्रभु वंदे प्रभु वंदे प्रभु। विजय संगीत गीत नंबर 259 यावेळेस आपण गाऊया. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। गीत नंबर 259.
खतरों में छोड़ा नहीं। बारिश दूध कलाम का दिया और भी हमेशा की जिंदगी। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। चरवाहे की मालिक ढूंढा उसने, पापों की कील से निकाला हमें। चरवाहे की मालिक ढूंढा उसने, पापों की कील से निकाला हमें। हमको बचाने को जान अपनी दी, ताकि हाथ में हम उसके रहे। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। घोंसले को बार बार तोड़कर उसने, चाहा किसी के हम उड़ना उसे। घोंसले को बार बार तोड़कर उसने, चाहा किसी के हम उड़ना उसे। परों पर उठाया उकाब की तरह, ताकि हमको चोट न लगे। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। गीत नंबर 273, विजय संगीत गीत नंबर 273। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। जीवन मेरा पापों से भरा, जग अंधेरा और अशुद्ध सारा। जीवन मेरा पापों से भरा, जग अंधेरा और अशुद्ध सारा। मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन
लेकर न्याय से सिंहासन पर राज करेगा। धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज करेगा। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। यीशु तू महान है, महान है। यीशु तू सच्चा है, सच्चा है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। यीशु तू धन्य है। आपण यावेळेस गीत नंबर 220 काढूया. विजय संगीत गीत नंबर 220. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. 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 विरह तुझा रे नरक भयंकर. विरह तुझा रे नरक भयंकर. वासे प्रलयानल पेटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. धर्म रवी तू क्षणभर नसता. धर्म रवी तू क्षणभर नसता. ममरोद्घोषितम वाटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. 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 तुझं वाचून या मार्ग जगिया. तुझं वाचून या मार्ग जगिया. मज दिसती ती तुझे खोटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. 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 पापी कटनट मी मज माझे. पापी कटनट मी मज माझे. तुझं विण भारी भय वाटे. तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे.
सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. उलटे मन तुझं विन दुसरा, उलटे मन तुझं विन दुसरा, कोण जगिया करी सुलटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. मम जीवन तू जगदुद्धारा, मम जीवन तू जगदुद्धारा, मेलो से तुझं विन वाटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. सहवासाहून तुझ्या मला रे, सहवासाहून तुझ्या मला रे, स्वर्गाचे सुख नच मोठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि गीत नंबर 40, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, विजय संगीत गीत नंबर 40 यावेळेस आपण गाऊया. उभे असताना आपण हे गीत गाणार आहोत. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली.
मंडळी आपण बसा, थोडं शांतता राखा, पाणी वगैरे द्या. पाणी द्या. मंडळी आपण शांततेत खाली बसूया. थोडा वेळ थांबू आपण, मग पुढे जाऊ. मंडळी बसा आपण. थोडं 1 मिनिट थांबू आपण आणि मग पुढे जाऊ. गाडी आणलेली आहे, गाडी आणून घ्या. बरं, आपण सुरेशदादांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू. मंडळी आपण डोळे झाका. हे परमेश्वर पित्या, आम्ही सुरेशदादांच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करतो. आपली कृपा, आपला अनुग्रह तू त्यांना पुरीव. उष्णतेच्या या तापामध्ये तू त्यांचा सहाय्य करतास हो. त्यांच्या शरीरातलं अशक्तपण परमेश्वरा तू दूर कर व आमचे सन्मान्य डॉक्टर त्यांचं आरोग्य तपासत असताना डॉक्टर साहेबांना आणि जे आमची तरुण भाव आणि आमचे पंचमंडळ मदत करीत आहे, जे प्रिय बंधू या ठिकाणी मदत करीत आहे, प्रिय देव बापा, आम्ही मंडळी मोठ्या विश्वासाने प्रार्थना करतो. सुरेशदादांना चांगलं आरोग्य दे, आपली कृपा पुरीव व या अशक्तपणातून लवकर बाहेर येण्यास आपली कृपा आणि आपला अनुग्रह तू ठेव. ही प्रार्थना तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली, म्हणून तो ऐक. आमेन. पुढे जात असता मी सन्मान्य पाळक वर्गांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या. आज हमारे बीच में पास्टर प्रवीण कुमार और पास्टर सैमुअल भट्ट, इवेंजलिकल मेडिकल फेलोशिप ऑफ इंडिया, आप उपस्थित हैं. मैं विनती करूंगा कृपया आप भी आकर बैठिए. इवेंजलिकल फेलोशिप ऑफ इंडियाचे सन्मान्य पाळक आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, ते देखील पुढे येऊन बसतील. आज सकाळी स्तोत्रसंहितेचं सुद्धा आपण वाचन करणार आहोत, तर कृपा करून आपण स्तोत्रसंहिता घ्या. सुरेशदादांना दवाखान्यात नेलं आहे आणि पुढे त्यांच्या आरोग्याबद्दल आपण प्रार्थना करणारच आहोत. स्तोत्र 139 कृपा करून आपण काढूया. स्तोत्रसंहिता 139. देव सर्व साक्षी व सर्वज्ञानी आहे. दाविदाचं हे स्तोत्र मुख्य गवयासाठी आहे. 139वं स्तोत्र जर मिळालं असेल तर कृपा करून आपल्या जागेवर आपण उभं राहू. या स्तोत्राचं आळीपाळीने वाचन करू. पहिलं वचन मी वाचेल आणि दुसरं वचन कृपा करून मंडळी आपण वाचायचं आहे. प्रभूच्या गौरवासाठी मी सुरुवात करतो. साम 139. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. तू मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तो आपला हात ठेविला आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ.
मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगली पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो. अंधकार मला लपो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो, तू माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहे. हे देवा, तू दुर्जनास ठार मारून टाक, अहो रक्तपात करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर व्हा. तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये, तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीट का येऊ नये. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. उभे असतानाच आपला विश्वास आपण जाहीर करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. मंडळी आपण बसा. प्रियजन हो, आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एक वार प्रभूची कृपा, प्रभूची दया मागूया आणि प्रभूने आजवर SAMच्या या गौरवी सेवा कार्याला आशीर्वादित केलेला आहे. ही सेवा प्रभू आशीर्वादाची करो. मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेच्या सर्व विश्वस्तांना आणि विविध पदावरती सेवा करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी वर्गाला प्रभू त्याची कृपा देव. मंडळांमध्ये होत असलेलं सेवा कार्य प्रभू परमेश्वर आशीर्वादाचं करो. यासोबतच प्रियजन हो, आपल्या आत्मिक वाढीसाठी परमेश्वराच्या कृपेने जी सुंदर पवित्र वचनं आमच्याकडे आहे त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊ. शाळेसाठी आम्हाला अतिशय आनंद वाटतो, कारण की गेल्या सप्ताहामध्ये इयत्ता 10वीचा निकाल लागलेला आहे. AC मिशन हायस्कूल नंदुरबार मराठी मीडियम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जे आपलं आहे, 98.79% त्यांचा निकाल मराठीचा लागला आहे. इंग्रजीचा 98.26% निकाल लागलेला आहे. मान्य प्राचार्य आणि सोबतच शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. AC मिशन हायस्कूल तळोदा इंग्रजी माध्यमाचा 100% निकाल लागलेला आहे. मी मान्य प्राचार्यांचं अभिनंदन करतो, शिक्षक वर्गांचं अभिनंदन करतो. सोबतच SM मिशनचा शहादा इंग्रजी माध्यमाचा 96% निकाल लागलेला आहे. प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन मी करतो. प्रभुदेव बाप आपणाला त्याची कृपा पुरवो.
यासोबतच प्रियांनो, गेल्या सप्ताहामध्ये 2 दुःखद घटना घडल्या. आशालता चांदेकर सिस्टर यांना प्रभू आज्ञा झाली. आपण मंडळी, आपण या दुःखात सहभागी झालात, सांत्वन दिलं. प्रभुदेव बाप आपणा सगळ्यांना त्याची कृपा पुरवो आणि चांदेकर सिस्टरांच्या पश्चात त्यांच्या पुत्रांना, प्रिय कुटुंबियांना प्रभू सहाय्य करो. सोबतच राहुल अबशालोम वळवी यांना गेल्या सप्ताहात बाळ झालं होतं, परंतु ते दगावलं. तर आपण राहुल अबशालोम वळवी या दुःखित परिवारासाठी देखील आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवूया. सोबतच आज आपण विवाहासाठी देखील प्रार्थना करणार आहोत. डॉक्टर राजेश वसावे यांना प्रभू आपली कृपा देव. आजारी प्रियांची आठवण करीत असताना माझ्या वडिलांसाठी देखील प्रार्थना करूया. गेल्या सप्ताहात ते ठेच लागून पडले आणि त्यांचा डावा हात मोडलेला आहे. या सप्ताहामध्ये त्यांचं ऑपरेशन होईल. या आणि इतर सर्व विषयांना घेऊन मी प्रार्थना करतो. आपण आपले डोळे मिटू आणि प्रभूकडे कृपा मागू. हे सेनाधीश परमेश्वरा, अनंत आशीर्वाद तू आम्हाला देतोस आणि तुझ्या या अनंत आशीर्वादांना आम्ही आमच्या नजरेसमोर ठेवतो. प्रिय देव बापा, जीवन ही मौल्यवान देणगी तू आम्हाला दिली. एवढंच नव्हे तर यश संपादन करण्यासाठी विविध कृपा आणि अनुग्रह तू देतोस. SAMच्या सेवा कार्यासाठी दे बापा आम्ही आभार मानतो, कारण की शैक्षणिक क्षेत्रामध्ये SAMचं सेवा कार्य खूप मोठं असं आहे. प्रिय पित्या, आम्ही आमच्या मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विश्वस्त यांच्यासाठी नेहमी मागत असताना आज सकाळी देखील आम्ही मागतो व शाळेला मिळालेल्या भरघोस अशा यशासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. तळोदा, शहादा, नंदुरबार इंग्रजी आणि मराठी माध्यमासाठी आम्ही तुला उंच बितो, कारण की देवबापा हे सेवा कार्य फारच सुंदर आहे. आमच्या प्रिय विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलं त्याच्यामागे प्राचार्य, पर्यवेक्षक आणि सोबतच शिक्षक वर्गाची फार मोलाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांचं अभिनंदन आणि कौतुक करत असताना प्रिय परमेश्वर पित्या, आम्ही तुला उंचवितो, तुला आळवितो आणि देवबापा तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की ह्या सर्व कार्याच्या द्वारे तुझं गौरव हे नेहमीच होत आहे. देवबापा, SAMला आध्यात्मिक सेवा, सोबतच शैक्षणिक सेवा आणि समाजाचं कल्याण करण्याची सेवा प्रभू तू सुपूर्त केलेली आहे, आजवर चालवलेलं आहे, येथून पुढे देखील तू चालव. देवबापा, आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी वर्गासाठी मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे कृपा मागतो, कारण की प्रभूजी या सर्व प्रियजनांना तू तुझ्या पवित्र आत्म्याकरवी चालवत आहे. त्यांना सर्व प्रकारच्या कलागुणांच्या द्वारे आणि सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या द्वारे तू भरलेला आहे. आणि देवबापा, इतकं सगळं व्यवस्थापन सांभाळणं ही फार मोठी गोष्ट आहे, परंतु हे सर्व सांभाळत असताना तू त्यांना लागणारी कृपा पुरवित आहे. सर्व गोष्टींचं चौकस ज्ञान प्रभू तू त्यांना देत आहेस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. सोबतच देवबापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व पदाधिकारी वर्गांना तुझं चांगलं आरोग्य लाभू दे. तुझं देवबापा गौरवी सेवा कार्य या सर्व प्रियजनांच्या द्वारे होऊ दे. सोबतच देवबापा, आम्ही प्रार्थना करीतो आमच्या मंडळांसाठी, मंडळांच्या द्वारे होत असलेल्या सेवा कार्यासाठी, मंडळांमध्ये सेवा करणारे आमचे सर्व पाळक वर्ग, त्यांचे सर्व सहकारी, मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार, सचिव आणि मंडळीत सेवा करणारं तरुण संघ, महिला मंडळ या सगळ्यांसाठी, संडे स्कूलसाठी, त्यांच्या शिक्षक वर्गांसाठी, सर्व अध्यक्षांसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी, कारण की प्रभू परमेश्वरा हे युनिट आहेत, हे विभाग आहेत आणि हे विभाग मोठ्या आनंदाने, मोठ्या विश्वासाने तुझं गौरवी सेवा कार्य करीत आहे. हे सर्व सेवा कार्य अतिशय आशीर्वादित असं तू होऊ दे. मंडळांमध्ये या दिवसांमध्ये विविध तरुणांसाठी आणि विविध मंडळीच्या उन्नतीसाठी कार्यक्रम राबवले जात आहे. हे सर्व कार्यक्रम देवबापा आशीर्वादाचे असे तू होऊ दे. उन्हाच्या या तापामध्ये जरी काही गोष्टी आम्ही थांबवलेल्या आहे, तरी उन्हापासून प्रत्येकाचं संरक्षण करून मंडळीसाठी आपल्या घरामध्ये बसून करीत असलेल्या सर्व प्रार्थना देवबापा तुझ्यासमोर धूपाप्रमाणे सादर होत आहेत, असा आमचा दृढ विश्वास आहे. मंडळीला देवबापा तुझ्या आत्मिक जीवनामध्ये तू पुढे वाढीव. सोबत देवबापा, आम्ही शाळेसाठी तुला धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करीतो. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यमासाठी आमचे प्राचार्य वर्ग, आमचे पर्यवेक्षक, आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, प्रिय परमेश्वर पित्या, इयत्ता 10वीच्या निकालाने आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे. मराठी माध्यमाला तू 98.79% देवबापा आशीर्वादित केलंस. इंग्रजी माध्यमाला 98.26% आशीर्वादित केलं. देवबापा, ही केवळ आकडेवाढी नव्हे, तर देवबापा हे एक फार मोठं विद्यार्थ्यांना घडवण्याचं यश आहे. देवबापा, आम्ही तळोद्याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. 100% निकालाच्या द्वारे देवबापा तू त्या
सर्व शिक्षक वर्गांना आणि विशेषतः त्यांचं संचलन करीत असताना प्राचार्यांना दे बापा तुझी कृपा पुरवलीस. शहाद्यासाठी देखील दे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी आम्ही स्तुती करतो दे बापा. जो सुंदरसा निकाल या वर्षामध्ये तू दिलास. आम्ही मान्य नूतन वर्षा वळवी मॅडम, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षकांसाठी तुला धन्यवाद देतो. सोबतच दे बापा आम्ही मान्य पोळ सर, मान्य जयकर सर यांच्यासाठी देखील तुझी स्तुती करतो दे बापा. शाळेला घडवत असताना सर्व शिक्षकांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी धन्यवाद देतो. विद्यार्थ्यांना हे भरघोस यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेलं सेवाकार्य प्रभू तू सिद्धीस नेत आहे. आम्ही मान्य सत्यजित नाईक सरांसाठी तुझी स्तुती करतो दे बापा. शाळेच्या या गौरवी सेवा कार्यामध्ये तू त्यांना आपली कृपा, आपला अनुग्रह पुरवित आहेस. त्यांच्याद्वारे होणारं सेवाकार्य प्रभू तू आशीर्वादित करीत आहे. 100% निकालाच्याद्वारे दे बापा विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांना संचलन करीत, त्यांचं मार्गदर्शन करीत ह्या युनिटला पुढे घेऊन जात असताना त्यांना कृपा दे. आम्ही चंदना मॅडमसाठी देखील तुझं धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो. त्यांचं आणि त्यांच्या स्टाफचं दे बापा तू सहाय्य कर. जे भरघोस यश विद्यार्थ्यांनी मिळवलं आहे दे बापा, एक पुढारी म्हणून आणि एक प्रमुख म्हणून मोठ्या जबाबदाऱ्या असतात आणि प्राचार्य वर्गांवरती, पर्यवेक्षकांवरती या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत दे बापा. त्या अतिशय चोख रीतीने प्रार्थनापूर्वक या सर्व प्रियांनी पार पाडल्या. प्रिय दे बापा, ज्या वेळेला आम्ही प्रार्थना करून तुझ्याकडे मागतो, आपल्या कामामध्ये तू यश देतोस. आणि म्हणूनच दे बापा या प्रियजनांचं प्रार्थनामयी जीवन मंडळीसाठी एक उदाहरणा दाखल आहे. आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी ही एक सुंदर साक्ष दे बापा शाळेच्या यशाद्वारे तू दिलीस आणि आमच्या प्राचार्य वर्गांद्वारे, पर्यवेक्षक वर्गांद्वारे तू दिली, आमच्या शिक्षकांद्वारे तू दिलीस. त्यासाठी दे बापा आम्ही तुला धन्यवाद देतो. व शाळेचं असंच दे बापा गौरवी सेवा कार्य पुढं होऊ दे आणि शाळेचं ह्याद्वारे दे बापा मोठं सेवा कार्य वाढू दे. सोबतच दे बापा आम्ही प्रायमरीसाठी, मराठी इंग्रजी माध्यमासाठी आणि विविध ठिकाणी असलेल्या म्हणजे नंदुरबार आणि नंदुरबार शहर सोडून असलेल्या शाळेच्या सर्व प्राचार्यांसाठी धन्यवाद देतो. पर्यवेक्षकांसाठी, शिक्षकांसाठी आभार मानतो. वसतिगृहासाठी देखील दे बापा आम्ही प्रार्थना करतो. या दिवसात जरी सुट्टी असली तरी दे बापा वसतिगृहाचं डागडुजीचं कलर काम जे चाललेलं आहे ते देखील तू आशीर्वादित कर व विद्यार्थ्यांना एका नव्या जोमाने अभ्यासासाठी तयार करण्यासाठी उन्हाळ्याच्या या दिवसात तू आपली कृपा पुरव. वसतिगृहाच्या हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हे सेवा कार्य करण्यासाठी लागणारी कृपा दे. प्रार्थना करतो दे बापा. यासोबतच जे आमचं सेंट्रल ऑफिस आहे, सेंट्रल ऑफिसच्या सेवा कार्याला दे बापा तुझ्या हाती देतो. हे सेवा कार्य आशीर्वादित कर व या सेवा कार्याच्याद्वारे अनेकांना तुझा गौरवी लाभ होऊ दे. सोबत दे बापा जी आमची प्रिय लेकरं परदेशामध्ये शिक्षण घेत आहे त्यांचं शैक्षणिक जीवन दे बापा तू आशीर्वादित कर. बंधू जोशुआ आणि बंधू अभिषेक यांनी आपलं अध्ययन पूर्ण करून ज्या नोकरी व्यवसायाला स्वीकारलेलं आहे दे बापा त्यांच्या नोकऱ्या तू आशीर्वादित कर व त्यांच्या सेवेच्या कार्याच्याद्वारे, त्यांच्या नोकरीच्याद्वारे दे बापा त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपली कृपा आणि अनुग्रह दे. जरी दे बापा आपल्या मायदेशापासून ते दूर आहे तरी आमच्या प्रार्थनेमध्ये ते सतत तुझ्या जवळ आहेत. आणि म्हणून दे बापा आमची प्रार्थना बंधू जोशुआ यांच्यासाठी, बंधू अभिषेक यांच्यासाठी आणि जी प्रिय लेकरं दे बापा आमच्या मंडळीतली परदेशात आणि संपूर्ण भारतभर आपलं शिक्षण करत आहे त्या सगळ्यांसाठी आहे. मंडळीतल्या या लेकरांचं दे बापा तू कल्याण कर, भलं कर. लेकरांनी स्वतःच्या पायावर उभं राहून मंडळीचं आणि कुटुंबाचं नाव उंच करावं आणि दे बापा शैक्षणिक जीवनामध्ये जो वाटा त्यांनी उचलून घेतला आहे तो त्यांनी आशीर्वादित रीतीने पूर्ण करावा. म्हणून दे बापा प्रिय भारत देशामध्ये देखील जे आमची लेकरं शिक्षण घेत आहे, जी लेकरं शिक्षण पूर्ण करून नोकरी करीत आहे, अशा सर्व लेकरांचं दे बापा तू भलं कर, कल्याण कर. आणि मंडळी म्हणून त्यांच्यासाठी आम्ही जे तुझ्याकडे मागत आहोत ते देखील तू आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबतच परदेशात जे आमचे प्रिय बंधू आणि भगिनी आहे, रोलन ओस्कारसन साहेब आणि त्यांच्या पत्नीसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, सेवा कार्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. सोबतच आम्ही रेव्हरंड मदन वळवी यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. आमचे बंधू सायमन, जयकर, त्यांचा परिवार, प्रिय लेकरं यांना देखील तुझी कृपा दे. सोबतच सिस्टर सोलवी आहेत, डॉक्टर वॉल्टा आहेत आणि आमच्यावर प्रीती करणारे अनेक आमचे प्रियजन आहे. या सगळ्यांना दे बापा तुझ्या कृपेत वाढीव. आणि दे बापा आज मंडळी पुन्हा एक वार त्यांची आठवण करते. प्रिय परमेश्वरा, जी वैद्यकीय सेवा आमच्या मंडळीतल्या बंधू आणि भगिनींच्याद्वारे होते, सर्व डॉक्टर्सला, सर्व नर्सेसला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व त्यांचं सेवा कार्य दे बापा तू आशीर्वादाचं असं होऊ दे.
आम्ही डॉक्टर वसावे यांच्यासाठी तुला धन्यवाद देतो. डॉक्टर राजेश यांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. आज एका महत्त्वाच्या प्रसंगाला सामोरं जात असताना त्यांच्या अंतकरणाची तयारी तू कर. व दे बाप्पा, विवाह बंधनातलं यांचं होणारच जे सोहळा आहे तो देखील अतिशय आशीर्वादित असा होऊ दे. आम्ही डॉक्टर शिल्पा यांच्यासाठी धन्यवाद देतो. या उभयतांना तुझी कृपा अनुग्रह लाभू दे. आज दे बाप्पा, विश्वासणाऱ्यांसोबत मंदिरात मंडळीसमोर आणि दे बाप्पा तुझ्या समक्ष जी अभिवचनं हे उभयता देतील ती तू त्यांच्यासाठी आशीर्वादाची कर. प्रत्येक मेडिकल स्टाफला दे बाप्पा सेवा करण्यासाठी तुझी कृपा दे. सोबतच दे बाप्पा, पोलीस दलाची सेवा करणारे बंधू आणि भगिनी आहे, अशा सर्व बंधू भगिनींना तुझी कृपा दे व पोलीस दलातली त्यांची सेवा खूप खूप आशीर्वादाची कर. सोबतच कोणी खाजगी ऑफिसेसमध्ये आहे, कोणी स्वतःचा व्यवसाय करीत आहे, कोणी सरकारी ऑफिसेसमध्ये मंडळीतले सभासद काम करत आहे. प्रत्येकाचं काम दे बाप्पा सेवा आशीर्वादाची कर. आमच्या प्रिय भारत देशावर तुझी कृपा असू दे. आमचे मान्य पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि सोबतच आमचं प्रिय महाराष्ट्र, आमचे मान्य मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासाठी आणि ज्या शहरात राहतो त्या आमच्या मान्य जिल्हाधिकारी यांच्यासाठी व त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी. कारण ऊन वाढलेलं आहे, उष्माघाताचे प्रकार वाढत आहे. अशामध्ये दे बाप्पा प्रत्येकाला तू चांगलं आरोग्य दे व संपूर्ण जिल्ह्याची धुरा सांभाळत असताना व्यवस्था ह्या चांगल्या असू दे. दे बाप्पा, आम्ही मालतीबाई वळवींची आठवण करतो, ज्योतिताई नाईक आणि जुलियाना अक्का गायकवाड यांची आठवण करतो. ज्योतिताईंना जे आरोग्य तू प्रदान केलंस दे बाप्पा, त्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. त्यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी दे बाप्पा आम्ही तुला धन्यवाद देतो. सोबतच दे बाप्पा, जुलियाना अक्का यांना देखील जे आरोग्य तू पुरवित आहे त्यासाठी तुझी स्तुती करतो. आम्ही सुरेश ठाकूर, आनंदीबाई जयकर यांच्यासाठी तुला धन्यवाद देतो. सापाबाई शिंदेंची आम्ही आठवण करतो. चांगलं आरोग्य दे बाप्पा तू सापाबाईंना दिलेलं आहे, त्यासाठी आभार मानतो. आम्ही राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी, कांता सिस्टर, लताबाई वळवी, विनोद वळवी, वसंत पाडवी, जयरसिंग वसावे, पीडी लवणे, सुवार्ताबाई मसीदास, कामिनाबाई गायकवाड, अनुसयाबाई गायकवाड, शमुएल ठाकरे या सगळ्यांची आठवण करतो. दे बाप्पा, सगळ्यांना चांगलं आरोग्य आपल्या स्वर्गीय भांडारातून तू दे. दे बाप्पा, आम्ही नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, सोबतच सुशी अक्का यांची आठवण करतो. मंडळीतल्या वडील प्रियांना तुझी कृपा दे. आम्ही पद्माबाई साळवे, दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरींची, लवणे आंटींची आठवण करतो. लवणे अंकलांची आणि सोबतच सिंपी सिस्टरांची आम्ही आठवण करतो. दे बाप्पा, या प्रियजनांना चांगलं आरोग्य तू या वृद्धापकाळामध्ये पुरवून दे. प्रिय पित्या, गेल्या सप्ताहात ज्या 2 दुःखद घटना झाल्या, चांदेकर सिस्टरांना प्रभुत्व आज्ञा झाली केलीस, त्यांच्या पश्चात बंधू विजय, बंधू मिलिंद आणि त्यांचा परिवार, चांदेकर कुटुंबियांना आणि सोबतच दे बाप्पा पाटील कुटुंबियांना तुझी कृपा दे, तुझं सांत्वन दे. मंडळीने सहभाग देऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन सन्मानाने त्यांना अखेरचा निरोप दिला. दे बाप्पा, या प्रसंगासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो व त्यांच्या सेवा कार्याची आठवण पुढील पिढीसाठी आम्ही ठेवतो. आमचे बंधू राहुल अबशालोम वळवी यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. बंधू राहुल अबशालोम वळवी आणि त्यांची पत्नीसाठी आमची प्रार्थना आहे. दे बाप्पा, जे त्यांनी मिळवलं होतं, परंतु प्रभू तुझ्या इच्छेला आम्ही सादर होतो आणि इयोबाने जसं म्हटलं की धन्य तो परमेश्वर, परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं. त्याच अध्यायामध्ये शेवटी आम्हाला असं दिसून येतं की इयोबाला तू दुपटीने आशीर्वादित केलं. हे तरुण उभयता तरुण आहेत, भविष्यामध्ये तू त्यांना लेकरं देशील असा आमचा विश्वास आहे. म्हणून दे बाप्पा, जे त्यांनी गमावलं त्या दुःखामध्ये त्यांचं तू सांत्वन कर आणि त्यांचं तू समाधान कर. दे बाप्पा, आम्ही MS वळवी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. मोडलेल्या हाताचं त्यांचं ऑपरेशन आशीर्वादित असं होऊ दे. डॉक्टरांना तू सहाय्य कर, तुझी कृपा पुरव आणि ते ऑपरेशन सहन करण्यासाठी तू त्यांना लागणारी शक्तीसुद्धा दे. सोबतच दे बाप्पा, आम्ही तुला प्रार्थितो, तुझ्या नावाला उंचवितो, कारण की आज मायवार आहे. मायवारचा आनंद आम्ही मंडळीमध्ये साजरा करीत आहोत. आमच्या प्रिय मातांना आम्ही तुझ्या हातामध्ये दे बाप्पा समर्पित करत आहोत, कारण की त्यांच्यामुळेच आम्हाला हे जग पाहता आलं. त्यांच्या संस्कारांमुळेच प्रभू परमेश्वरा आम्हाला या ठिकाणी उभं राहता आलं व जीवनामध्ये यश संपादन करता आलं. ज्या ज्या क्षेत्रात आम्ही आहोत, ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत, या सगळ्यांच्या मागे आमच्या आईंचा फार मोठा हात आहे, फार मोठा वाटा आहे. दे बाप्पा, आमच्या मातांना तू सन्मानित करावंस, त्यांचं जीवन आशीर्वादित करावंस. आम्ही जे छोटेसं भेट त्यांना देऊ आणि सोबतच त्यांच्यासाठी प्रार्थना करू, ती दे बाप्पा त्यांच्यासाठी आशीर्वादाची कर. घराची व्यवस्था सांभाळत असताना प्रत्येक मातेला, प्रत्येक आईला तुझी कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून तू पुरवावी असं तू होऊ दे.
दयाळू दे बापा, आम्ही विशेष प्रार्थना करतो शाळेच्यात लागलेल्या निकालासाठी. आम्ही तुझी स्तुती करतो. सोबतच दे बापा, ऊन वाढलेलं आहे. या वाढत्या उन्हामध्ये प्रत्येकाला चांगलं आरोग्य तू दे. पुन्हा एक बार आम्ही सुरेशदादा जांभेलसा यांच्या आरोग्यासाठी तुझ्याकडे मागतो. डॉक्टरांना औषधोपचार करण्यासाठी आपली कृपा तू दे आणि लवकरात लवकर त्यांना रिकवर होण्यासाठी सहाय्य कर. त्यांच्या शरीरातली सर्व चीज भरून निघू दे बापा आणि चांगलं आरोग्य दे. उष्णतेच्या तापापासून, अशक्तपणापासून त्यांचं आणि मंडळीतल्या प्रत्येकाचं दे बापा तू संरक्षण कर. या दिवसांमध्ये वाढत्या उन्हात मंडळीतल्या प्रत्येकाला चांगलं आरोग्य असावं असं तू होऊ दे. पुढील भक्ती दे बापा आम्ही तुझ्या हातामध्ये येतो. सोबतच डॉक्टर वसावे यांचा होणारा विवाहविधी जो आहे तो देखील तू आशीर्वादाचा असा कर. ही धन्य प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत आणि दानार्पणासाठी महिला मंडळ कृपा करून आपण पुढे या. महिला मंडळाचं गीत आपण दानार्पणासाठी घेऊया.
टाळ्या वाजवा आपण. खरंच खूप सुंदरसं गीत आजच्या प्रसंगाला अनुलक्षून महिला मंडळ आपण गायलत. प्रभुदे बाप महिला मंडळ आपली सेवा आशीर्वादित करो. आजच्या दानार्पणासोबतच ज्या प्रियजनांचे जन्मदिवस आहे आपण सांगा, सुचवा, किंवा जर यादीमध्ये नाव नसेल तर तसं आपण व्हॉट्सॲपवरती पाठवून द्या, जेणेकरून पुढच्या वेळेस ते यादीमध्ये ॲड होऊन येईल. आज अशोक शिंपी सरांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. सोमवारी नीलम जाधव यांचा आहे. बुधवारी प्रियंका फिलिप पठारे यांचा जन्मदिवस आहे. गुरुवारी सचिन शशिकांत वळवी, शुक्रवारी बीना रमाकांत ठाकूर, प्रेमलता डलगे, सुरेश गिरजा वळवी, फिरोज नाथानी सर, सृष्टी मनोज पवार आणि शनिवारी महेश गावित सर या प्रियांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने मी आपणाला शुभेच्छा देतो. श्री दिलीप एस नाईक यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. एंजल मनोज वळवी इयत्ता 10वीमध्ये 85.60% पडल्याबद्दल उपकार स्तुतीचं दान आहे. वेलांती सुनील कोतक यांच्याकडून दशमांश आहे. सुनीता मनोज वळवी यांचा दशमांश आहे. डॉक्टर राजेश गेमू वसावे यांच्याकडून दशमांश आहे आणि सोबतच डॉक्टर राजेशजी वसावे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते प्रभूच्या भांडारात टाकतो. सुरेशजी वळवी यांच्याकडून दशमांश आहे आणि सोबतच श्रीमती अरुणा सुतारी यांच्याकडून मायवारचं उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सृष्टी पुढे आलेली आहे, तिच्या जन्मदिनासाठी देखील प्रार्थना करूया. मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करूया. प्रार्थना करू आपण. देवबापा, आज आम्ही पुन्हा एक बार या पवित्र दिनाबद्दल तुला धन्यवाद देतो की आजचा हा प्रभुवार तू आमच्या आयुष्याला जोडलास, यासाठी की आम्ही या दिनी तुझी आराधना करावी, तुझं स्तवन करावं. आणि म्हणून प्रभू आज सकाळी तू आम्हाला या पवित्र मंदिरात घेऊन आला, तुझा आभार मानतो. परमेश्वरा, तुझी फार मोठी दया आमच्यावर झालेली आहे आणि त्या दयेस्तव आम्ही तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. आजच्या या मायवारच्या निमित्ताने प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. या सर्व विश्वामध्ये ज्या माता भगिनी आहेत त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो. परमेश्वर पित्या, आज आम्ही या सर्व विश्वामध्ये जगामध्ये मायवार म्हणून हा दिन साजरा होत असताना आम्ही तुझे आभार मानतो, कारण परमेश्वरा तू आमची माता आहेस. कारण तू म्हटलेलं, आई एक वेळेस तुम्हाला विसरेल पण मला तुमचा विसर पडणार नाही. इतकं प्रेम, अगाध प्रेम तू आमच्यावर येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलंस. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही परके होतो, आम्ही इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे होतो. आमच्यावर कोणत्याही प्रकारची दया व्हावी अशा योग्यतेचे पात्रतेचे नसताना केवळ आम्हाला तुझ्या दयेने तू आम्हाला बोलावलंस. तुझा आभार मानतो. आज आम्ही तुझा आभार मानतो, कारण परमेश्वरा तुझं हे प्रेम आम्हा मानवांना कळावं म्हणून तू आम्हाला माता दिली. ज्या मातेने आम्हाला तिच्या उदरात घडवलं आणि तेव्हापासून तुझं लक्ष आमच्यावर होतं. आणि परमेश्वर पित्या, ज्या माऊलीने आम्हाला लहानचं मोठं केलं, आतोनात प्रेम करून प्रभू तू आम्हाला घडवलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. म्हणून आज प्रभू तुला आम्ही या मातेमधून पाहत असताना तुझंही प्रेम अगाध आहे. म्हणून जगातील या माता भगिनींबद्दल तुला धन्यवाद देतो. ज्यांच्या माता आज हयात आहेत त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद देतो. त्यांनी आपल्या मातांचा आदर सन्मान करावा आणि त्यांच्यावर अधिक प्रेम करावं. जसं प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या मातेवर शेवटपर्यंत प्रेम केलंस, तिची काळजी व्हायली, जबाबदारी घेतलीस. प्रभू आज आमची प्रार्थना आहे की ज्या अनेक माता आहेत की प्रभू त्यांचं संतान असूनही त्यांना दुःखामध्ये दिवस कंठावे लागतात, तू सर्वांना दयात उत्पन्न कर आणि आपल्या आईवडिलांवर त्यांनी मनापासून प्रेम करावं असा अनुग्रह तू होऊ दे. आमची आग्रहाची प्रार्थना आहे की देवापा, आज या मातृदिनानिमित्ताने, या मायवार निमित्ताने जो संदेश तुझ्या दासाकडून आमच्याकडे येईल तो आशीर्वादाचा होऊ दे. आम्हाला त्यामधून सद्बुद्धी दे आणि आशीर्वादित कर. या भांडारामध्ये आणण्यासाठी प्रभू तुला अर्पण करण्यासाठी जे दानार्पण तुझ्या लेकरांनी आणलेलं आहे, जे दशांश आहेत, ज्या उपकारस्तुत्या, ज्या देणग्या तुला सादर केलेल्या आहे, त्या सर्व आम्ही तुझ्या चरणापाशी अर्पण करतो. त्याचा तू स्वीकार कर. ज्यांना जे यश मिळालं
त्या यशाच्या मानाने त्यांनी तुला अर्पण केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रभू तू या 10वीमध्ये उत्तीर्ण केलंस, त्यांना चांगलं यश त्यांच्या पदरात पडू दिलं, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आज आम्ही प्रार्थना करतो की देवापा या सर्व प्रियांना तुझा मोठा आशीर्वाद दे आणि तुझ्यापासून अनंत आशीर्वाद जे आम्हाला लाभलेले आहेत त्याची फेड आम्ही कशाच्याने करू शकत नाही, परंतु तुझ्या आज्ञा पाळून तुझा सन्मान करून आम्ही तुला गौरव देऊ शकतो. म्हणून प्रभू ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे, ज्या ज्या पद्धतीने ते सर्व तुला माहीत आहे. म्हणून त्या सर्वांना त्यांच्या कमाईला बरकत दे, आशीर्वाद दे, त्यांच्या कुटुंब लेकरांना आशीर्वादित कर आणि या दानार्पणाच्या द्वारे तुला गौरव आणि महिमा मिळू दे. ज्या भांडारात हे दान जाईल ते भांडार आशीर्वादित कर, त्यामधून अनेक पवित्र जनांच्या गरजा भागू दे, अनेक जीवात्म्यांच्या तारणासाठी त्याचा उपयोग होऊ दे. आज आम्ही प्रार्थना करतो देवापा ज्यांचे जन्मदिवस आहेत अशा सर्व प्रियांसाठी तुला विनंती करतो की देवापा त्यांना आरोग्य दे, आशीर्वाद दे आणि तू दीर्घायू कर. आमचे बंधू अशोक शिंपी सर, नीलम जाधव, प्रियंका फिलिप पठारे, सचिन शशिकांत वळवी, बीना रमाकांत ठाकूर, प्रेमलता डलगे, सुरेश गिरजा वळवी, फिरोज नाथानी, महेश गावित सर, सृष्टी मनोज पवार, या सर्व लेकरांचे जन्मदिवस आहेत. आणि देवापा आम्ही प्रार्थना करतो या सप्ताहामध्ये या सर्वांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर आणि या नवीन वर्षामध्ये तू त्यांचा हात धरून तू त्यांना चालव आणि परमेश्वरा वर्षभर तुझी सहभागिता त्यांना लाभू दे. आम्ही प्रार्थना करतो या सर्वांना दीर्घायू कर, त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर. पुन्हा एक वार देवापा आज या मायवारच्या निमित्ताने आमच्या सर्व मातांना तू आशीर्वाद दे, त्यांच्या संतानाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव आजच्या या मायवारच्या दिनानिमित्ताने होऊ दे. पुन्हा एक वार आम्ही दानार्पणासह आमचं जीवन तुला समर्पित करतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आई, आमेन. मंडळीसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आहे, त्या मी वाचन करतो. विवाह घोषणा सर्वप्रथम मी वाचतो. ही तिसरी विवाह घोषणा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, पाळकसाहेब, पंचमंडळ व सर्व सन्माननीय सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझा मुलगा डॉक्टर राजेश जी बसावे, विधूर, राहणार नंदुरबार, याचा विवाह डॉक्टर शिल्पा विठ्ठलराव सहारे, घटस्फोटित, बेथेल फेलोशिप फाउंडेशन नागपूर, राहणार नागपूर, हिच्याशी दिनांक 10 मे 2026 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याचे योजिले आहे. तरी या विवाहास कोणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी मंडळीचे अध्यक्ष किंवा मंडळीच्या पाळकास कळवावे. आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी, कळावे. ख्रिस्तात आपला विश्वासू ॲडव्होकेट जी वसावे. विवाह घोषणेची ही तिसरी वेळ. सोबतच सस्नेह आमंत्रणाचं पत्र आहे, ते मी वाचन करतो. स्तोत्र 126:3. परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्य केली आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. ख्रिस्त येशूच्या नावात सर्वांना सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की मी पुनर्विवाह करीत आहे. सदर सोहळा डॉक्टर प्रेरणा यांच्या विश्वासू जीवनाची आठवण ठेवत अतिशय मोजके आप्तेष्ट व पाळक व मंडळीचे जबाबदार पंच व मोजके स्नेहमित्र यांच्या उपस्थितीत दिनांक 10 मे 2026 वार रविवार, वेळ सकाळी 11:30 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याची योजिले आहे. आपण या पवित्र विवाहाची आठवण ठेवत वसावे कुटुंबासाठी प्रार्थना करणे ही नम्र विनंती. ख्रिस्तात आपला बंधू डॉक्टर राजेश जी वसावे व समस्त वसावे परिवार. कृपा करून आपण या सूचनेकडे लक्ष देऊया. सोबतच एक आभाराचं पत्र आहे. प्रति सन्मान्य अध्यक्ष महोदय, मान्य पाळकसाहेब, मान्य कार्यकारी पंचमंडळ समस्त आणि
सन्मान्य मंडळी सभासद, आपणा सर्वांस ख्रिस्तात सलाम. आमच्या दुःखात आपण सर्व प्रियजनांनी आमच्या परिवाराला धीर देऊन सांत्वन करून समाधान दिले, ख्रिस्ताची अमोल प्रीती दिली व सर्व प्रकारे सहकार्य केले त्याबद्दल सर्व चांदेकर व पाटील परिवारातर्फे ख्रिस्तात मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. ख्रिस्तात आपला विश्वासू मिलिंद अशोक पाटील. प्रिय परमेश्वर देवबाप, प्रिय परिवाराला सांत्वन आणि समाधान देव. या महत्त्वपूर्ण पत्रांना मी आपणासमोर वाचन करीत. आज मायवार आहे आणि मायवारच्या वतीने मंडळीतील मातांना मायवारचं बक्षीस वितरण यावेळेला मंडळीतर्फे दिलं जाणार आहे. पुढील कार्यक्रमासाठी, या कार्यक्रमाचं संचालन करण्यासाठी मी सन्माननीय श्री सत्यजित नाईक सर आपणाला विनंती करेन, कृपा करून मायवारच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण पुढे चालवावा. सर्वांना सलाम आणि उपस्थित सर्व मातांना पुन्हा एकदा मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवसात देवबाप आपला अनुग्रह आपणा सर्वांना पुरवो अशी आम्हा सर्वांच्या वतीने प्रार्थना आम्ही करतो. याआधी की आपण बक्षीस वितरणाकडे जाऊ. आत्ताच एक घटना घडली आणि आदरणीय मॅडम आणि आमचं फक्त एका वाक्यात संभाषण झालं. तर त्यांनी जी सूचना केली त्या सूचनेप्रमाणे आपण पुढे जाऊया. पुढच्या रविवारपासून ज्या वेळेला आपण उभं राहून प्रभूला सन्मान देऊन गीत गाणार आहोत, त्यावेळेला ज्यांना शक्य नसेल त्यांनी बसूनच गीत गा. कारण परमेश्वराला ठाऊक आहे की पुष्कळदा आत्मा उत्सुक असतो परंतु शरीर अशक्त असतं. अशा वेळेला परमेश्वर आपली स्तुती आराधना कोणत्याही परिस्थितीत मान्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांना शक्य नसेल त्यांनी बसूनच गीत गा. असं काही कंपल्शन कोणालाही नाही. तर यापुढे आपण या सूचनांचं पालन करूया. यावेळेस मातृदिनानिमित्त सन्माननीय अध्यक्ष पंचमंडळ यांच्या वतीने, मंडळीच्या वतीने मातांचा सत्कार केला जाणार आहे. आणि म्हणून मी संडे स्कूलची लेकरं आहेत आणि तरुण संघाची जे सभासद आहेत त्यांना सर्वांना मी समोर बोलवतो. सर्वांनी पटकन यायचं आहे, वेळ घालवू नका. म्हटल्यानंतर सुद्धा अजून एकही उभं राहिला नाही. चला, संडे स्कूलला जे जे आहेत ते सर्व या खाली, वाटल्यास तर पळत या. असा एक क्वेश्चन मार्क असतो चेहऱ्यावर. संडे स्कूलला आहे का मी, तरुण संघात आहे का मी? पळा पळा लवकर. छान. मी विनंती करतो सर्व माता आपल्या जागेवर उभ्या राहतील. आणि एक सर्वांना विनंती आहे, ज्या आपण उपस्थित आहात त्या आपण हे बक्षीस स्वीकारा. जे आज येऊ शकले नाही त्यांच्यासाठी कृपा करून आग्रह करू नका की आमचे कोणीतरी राहिले आहे, घरी आहेत आणि त्यांना द्यायचं आहे, असा काही आग्रह करू नका. वाटप करत असताना ही लेकरं आहेत ती आपल्याकडपर्यंत येतील आणि आपला बक्षीस देऊन सत्कार करतील. तर ज्या वेळेला पुरुष मंडळी आहे, आपण जे सर्व लेकरं आहोत नाही का, आपण सर्व टाळ्या वाजवूया सर्व मातांसाठी, त्यांचा सत्कार करू. तरुण संघाचे लेकरं आपण पटकन पुढे जा गॅलरीमध्ये. लेकरांनो, जिथं जिथं माता उभ्या आहेत त्या सर्व मम्मी लोकांना जाऊन तुम्ही बक्षीस द्यायचं आहे. इकडे खाली कोणाकडे बाकी असेल तर त्यांनी वरती जायचं आहे. येत आहेत वरती.
इकडं बऱ्याचशा माता अजूनही उभ्या आहेत. जे उभे आहात आपण, मला वाटतं बक्षीस संपलेलं आहे, परंतु जे उभे आहात त्यांनी आपलं नाव नोंदवा. नाव लिहिण्यासाठी बंधू राजेंद्र व्यास येत आहेत, तर त्यांच्याकडे नाव द्या. कृपा करून उभेच राहा जे राहिले ते, आणि नाव द्या. बंधू राजेंद्र व्यासांना समजेल की कोण बाकी आहे. अर्पणा वरती जर कोणी बाकी असेल त्यांचं नाव घेऊन या. आपल्या परिवारासाठी मशीनप्रमाणे अविरत 24/7 झटत राहणारी ती आई. मला वाटतं पुष्कळशा मातांना आजही सुट्टी नसेल, नाही का? मायवार जरी असला तरी पुष्कळशा माता आज विचारत असतील की आता जाऊन स्वयंपाक करायचा आहे, सुट्टी नाही घेत, नाही का? आवाहन करतो की आज ना ज्यांना जमतं त्यांनी आपल्या आईसाठी स्वयंपाक करा. एक दिवस तरी तिला सुट्टी द्या. नावं लिहून झाले असतील तर मी पुन्हा एकदा सन्मान्य अध्यक्ष, पंचमंडळ, आपणा सर्वांचे आणि मंडळी आपले सर्वांचे आभार मानतो की मायवारच्या या निमित्ताने सर्व मातांचा आपण सत्कार करू शकलो आणि आपल्या मनामध्ये जे प्रेम आणि जो कृतज्ञता भाव आहे तो आपण ह्या माध्यमातून प्रकट करू शकलो. जरी आज नाही मिळालं तरी तुम्हाला ते नक्कीच देण्यात येईल, काळजी नसावी. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर या कार्यक्रमाच्या संचलनासाठी. अध्यक्ष महोदय, सर्व कार्यकारिणी आणि पंचमंडळाचा आभार या सुंदरशा कार्यक्रमासाठी. पुन्हा एक वार मी मातृदिनाच्या शुभेच्छा देतो. पुढे जात असताना आजच्या दानार्पणामध्ये श्री राकेश झालटे यांच्या कैरीच्या झाडावरून कैऱ्या आहेत, तर रोहन आणि त्यांच्या स्वतःच्या झाडाच्या ह्या कैऱ्या आहेत, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू. दानार्पणासोबत त्यांनी त्या अर्पण केलेल्या आहेत, आपण त्याचीही आठवण करूया. हे दयाळू दे बापा, आम्ही प्रार्थना करतो आमचे बंधू राकेश झालटे यांच्यासाठी. त्यांच्या परिवाराला सुंदरसं झाड लावण्याची कृपा तू दिलीस आणि झाडावर आलेली ही जी फळं आहे, ही फळं दे बापा आज त्यांनी मंदिरामध्ये समर्पित केलेली आहे. या फळांचा दे बापा तू स्वीकार कर. याद्वारे तू आम्हाला आनंद वाटू दे आणि याद्वारे जे प्रियजन घेतील त्यांना ख्रिस्ताची प्रीती लाभू दे. दे बापा तू आपल्या प्रथम उत्पन्नाच्या द्वारे परमेश्वराचं स्तवन कर असं तुझं वचन म्हणतं आणि हे वचन आज प्रिय झालटे कुटुंबाने पूर्ण केलेलं आहे. रोहन आणि त्याच्या आईवडिलांना, बहिणीला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. मंदिरासाठी दे बापा, मंदिरामध्ये आपल्या उत्पन्नाचं हे प्रथम फळ त्यांनी आणलेलं आहे, हे फळ तू आशीर्वादित कर आणि याद्वारे तुझा गौरव होऊ दे. प्रार्थना तारणारे येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. बरं, चर्च झाल्यानंतर आपण लिलाव करू. बरं, काही फळं पिकलेली सुद्धा आहेत, तर आपण चर्च सुटल्यानंतर बघू शकतात आणि चर्च सुटल्यानंतर आपण त्याचा लिलाव करूया. आलेलं दान भांडारामध्ये अर्पण करू. सोबतच सुरेश दादा जांबिलसा यांची प्रकृती बरी आहे. आताच त्यांच्याशी आपल्या प्रियजनांनी संपर्क केला, आता ते बरे आहेत, चांगलं आरोग्य त्यांना आहे, लवकरच ते रिकवर होतील. तर आपण धन्यवाद देऊ प्रभूसाठी की त्यांना देवबापाने चांगलं आरोग्य दिलं. प्रियांनो, आज मायवार मातृदिन आहे आणि त्यासाठी मातृदिनाचा थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण संदेश किंवा महत्त्वपूर्ण उपदेश मी देवाच्या पवित्र वचनातून देऊ इच्छितो. आईचं चरित्र थोडक्यामध्ये मी आपणासमोर ठेवू इच्छितो. आजवर अनेक मायवार झाले, आजवर अनेक मायवारसाठी आपण उपदेश ऐकले. आज जास्त काही नाही, परंतु आई आपल्या कुटुंबाला कशी घडवते आणि आईची भूमिका आपल्या कुटुंबासाठी काय काय आहे, असे 1-2 चरित्र मी आपणासमोर ठेवणार आहे. पहिलं आपण हन्नेचं चरित्र बघूया. त्यासाठी पहिले शमूएल आपण काढू.
आणि या पहिल्या शमूएलाचं पहिला अध्याय आपण काढू. पहिला शमूएल पहिला अध्याय. आणि या पहिल्या अध्यायामध्ये 24 ते 28 ही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. पहिले शमूएल पहिला अध्याय 24 ते 28 वचन सगळ्यांसाठी वाचतो. पहिले शमूएल पहिला अध्याय 24 पासून पुढे. त्याचे दूध तोडल्यावर ती त्यास घेऊन गेली. तिने 3 गोरे, 1 एफाभर पीठ, 1 बुदलाभर द्राक्षरस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरी मुलास घेऊन गेली. तो त्यावेळी केवळ बालक होता. त्यांनी घोराबळी दिला आणि त्या बालकास एलीकडे नेले. तेव्हा हन्ना म्हणाली, माझे स्वामी, आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभे राहून परमेश्वराची प्रार्थना करीत होती तीच स्त्री मी आहे. याच बालकासाठी मी प्रार्थना करीत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. तसेच मीही या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वरास आमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तेथे परमेश्वराची आराधना केली. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे ही संपूर्ण गोष्ट आणि या गोष्टीविषयी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. परंतु प्रियांनो, याच्यासोबतच अजून काही वचनंसुद्धा मी आपणासमोर वाचू इच्छितो, कारण की पवित्र शास्त्र आम्हाला एक गीतसुद्धा आहे. वचनाच्या अगोदर ते घ्यायला हवं होतं, परंतु आपण उपदेशानंतर ते घेऊया. हां, ते थोडं स्किप झालं, नजर चुकीने क्षमा करा. लहान लेकरं ज्या वेळेला आमच्या नजरेसमोर दिसतात ते बघून आम्हाला खूप आनंद वाटतो, कारण की लहान लेकरांना आई फार सुंदर तयार करते, नाही का? ज्या वेळेला एखादं छोटंसं लेकरू आपल्यासमोर येतं ते बघितल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो, कारण की छोट्या छोट्या लेकरांना त्यांची आई इतकं सुंदर तयार करते. जसं एखादं छानसं गोंडस बाळ आपल्याकडे आलं, त्याच्या अंगावर असलेला सुंदरसा फ्रॉक, डोक्यावरती असलेले लावलेले बो किंवा छानपैकी त्याचा पेहराव, सुंदरसं त्याला तयार केलेलं, छानसे त्याचे कपडे, आणि असं सुंदरसं बाळ बघून कोणालाही मोह आवरत नाही आणि त्याला जवळ घ्यावं असं वाटतं. बरं, आता त्या छोट्याशा मुलाला स्वतः तयार होण्याची शक्ती नसते किंवा स्वतः तयार होण्याचं काही समजत पण नाही. आई त्याला सुंदर कपडे घालते, सुंदरसं तयार करते, मंदिरात घेऊन येते किंवा कोणत्याही कार्यक्रमात घेऊन येते किंवा घरामध्ये ठेवते, आणि ते बाळ बघून प्रत्येकाला आनंद वाटतो. प्रत्येकाला असं वाटतं की हे बाळ मला हवं आहे, आणि ते आपण कवेमध्ये घेतो. या बाळाची भूमिका काय आहे एवढं सगळं तयार होण्यामध्ये? काहीच नाही. आईला वाटतं त्याचं कपड्याचं सिलेक्शन कसं असावं, आईला वाटतं त्याच्यासाठी काय मेकअप करावा किंवा कसं त्याला तयार करावं, तिचे लहान जर मुलगी असेल तर तिचे केस कसे करावे, तिला कोणता फ्रॉक घ्यावा, मुलगा असेल तर त्याला कसे कपडे घ्यावे, कसे बुटं घ्यावे, कसे चप्पल घ्यावे, सगळं आपण आई ठरवत असते आणि सुंदरसं त्याला तयार करत असते. लेकराची भूमिका काय नाही आहे. आईची भूमिका कुटुंबाच्या जबाबदारीसाठी असते आणि कुटुंब तयार करण्यासाठी आईच फार मोठा पुढाकार घेते. या जगामध्ये येण्यासाठी आईचंच माध्यम आहे. आईच्या माध्यमाने मनुष्य या जगात येतो आणि आयुष्यभर परमेश्वराचं गौरव करण्यासाठी आपल्या आईला तो सन्मान देतो. नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय आणि वचन 28 यामध्ये एक फार सुंदर गोष्ट सांगितली आहे. नीतिसूत्रे याचा अध्याय 31 आणि वचन 28. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करीत म्हणतो. आता हे सद्गुणी स्त्रीबद्दल सांगितलेलं आहे. आपण आईसाठी म्हणून हे वचन आपल्या नजरेसमोर ठेवूया. वचन काय म्हणतं? तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. किती सुंदर आहे, नाही का? आईसाठी हा एक फार मोठा आणि मोलाचा वाटा आहे की तिची मुलं तिला धन्य म्हणतात. तिची मुलं तिच्यासाठी आभाराचं 2 शब्द बोलतात. प्रियजन हो, मायवारच्या दिवशी, मातृदिनाच्या दिवशी आपल्या आईला सन्मानित करण्यासाठी आपण भेटवस्तू देतो. आनंदाची गोष्ट आहे. आपण त्या भेटवस्तू त्यांना देतो, त्यांचा सन्मान करतो, परंतु त्यांचा सन्मान करत असताना तिला धन्य म्हणणं हे आज प्रत्येक लेकराचं कर्तव्य आहे. पवित्र शास्त्र प्रत्येक ख्रिस्ती मुलाला, प्रत्येक ख्रिस्ती मुलीला हे शिकवत आहे
की तुम्ही तुमच्या आईला धन्य म्हणा, तुम्ही तुमच्या आईचं आभार माना, तिची उपकार स्तुती करा. परमेश्वराची उपकार स्तुती करतात त्याप्रमाणे आपला बाप व आपली आई यांचा मान राख. याचाच अर्थ काय की आम्हाला परमेश्वराने दिलेल्या आईसाठी तिचा आभार मानावं. बरं, याच्यासोबतच 14वा अध्याय बघा, नीती 14 आणि वचन 1. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकते. घर बांधते म्हणजे काय? प्रत्येक स्त्री ही कशी आहे? घर बांधणारी आहे, आपलं कुटुंब बांधणारी आहे. घर आणि कुटुंब बांधणारी आहे याचा अर्थ असा की आपल्या घराला निर्माण करणारी, आपल्या मुलांवरती चांगले संस्कार टाकणारी, आपल्या पतीला देवाच्या गोष्टी शिकवणारी किंवा आपल्या लेकरांना देवाच्या वचनाचा संस्कार घडवणारी घरातली स्त्री आहे, घरातली आई आहे. ही नीतिसूत्रे ज्याने लिहिलं म्हणजे शलोमोन राजा, शलोमोनाच्या आईने त्याला नीतिवचनं दिलीत. आणि ही नीतिवचनं ज्या वेळेला तो लिहितो, आजही इतकी वर्ष झाल्यानंतर तुमच्या आणि माझ्या मनाला ही वचनं वाचल्यानंतर प्रेरणा मिळते की अरे वा, किती सुंदर ही पवित्र वचनं, किती सुंदर ही वचनं जी आमच्या संगती बोलतात आणि आम्हाला देवाच्या गोष्टी सांगतात. प्रियजन हो, घराची बांधणी आई करत असते. एवढंच नव्हे तर आईसाठी मुलांनी तिला धन्य म्हणण्याचं आपल्या जीवनातून प्रत्येक कृतीतून तिला दाखवून दिलं पाहिजे. आता जर हन्नेकडे जर आपण गेलात तर हन्ना आणि पनिन्ना यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. एल्काना त्यांचा पती प्रतिवर्षी त्यांना मंदिरी घेऊन जात असे आणि यरुशलेमेला प्रतिवर्षी मंदिरात जात होते. परंतु हन्नाला बाळ होत नव्हतं म्हणून ती नाराज असायची. तिची सवत तिला चिडवत असे, पनिन्ना तिला चिडवत असे. केवळ तीच नव्हे तर कदाचित आजूबाजूचेही तिला चढवत असावे म्हणून ती फार रडत असे. फार दुःख आणि फार वेदना तिच्या मनामध्ये होत असत आणि म्हणूनच ती देवाच्या मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराकडे जाऊन ती रडते, परमेश्वरासमोर आपलं मन मोकळं करते. जर आपण जो अध्याय बघितला, पहिला अध्याय, या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला जर आपण बघितलं तर ती 3ऱ्या अध्यायामध्ये इतकी रडते, प्रभूसमोर आपलं मन मोकळं करते. मग एली याजक तिच्याकडे येतो आणि एली याजकाला असं वाटतं की ती नशेमध्ये आहे आणि म्हणून तो तिला म्हणतो की तू नशेतून बाहेर निघ. पण ती म्हणते की मला वेदना खूप होत आहेत, मला त्रास खूप होतो आहे, म्हणून मी असं करते की मी माझं मन परमेश्वरासमोर मोकळं करत आहे. परमेश्वराच्या समोर ती रडत आहे आणि असं तिचं रडणं परमेश्वराने बघितलं आणि एक सुंदरसं बाळ तिला दिलं आणि त्या बाळाचं नाव तिने शमुवेल ठेवलं. हा शमुवेल इस्रायलाचा फार मोठा शास्ता झाला. हाच शमुवेल दावीद राजाचा मेंटॉर म्हणा किंवा दावीद राजाला घडवणारा झाला. हाच शमुवेल इस्रायलाच्या सर्व लोकांमध्ये एक चांगला न्यायाधीश झाला, देवाचं वचन शिकवणारा झाला. एली याजकानंतर संपूर्ण इस्रायली लोकांना ज्याने देवाचं वचन शिकवलं तो हा शमुवेल बाळ झाला. परंतु त्याच्या मागे त्याच्या आईची गोष्ट तुम्ही ऐका. त्याची आई किती विवळ झालेली आहे, किती आसवं तिने गाळलेली आहे, किती दुःख तिने सहन केलं आहे आणि एवढं सगळं करून तिने आपला मुलगा देवाच्या सेवेसाठी देऊन टाकला. ती म्हणते की देवाने जे मला दिला तो मी देवासाठी देईन. तर आईची पहिली भूमिका वचन 28 मध्ये आहे बघा, पहिला अध्याय वचन 28. तसेच मीही या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे, तो परमेश्वराला आमरण दिला आहे. जमलं तर आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी एक अंडरलाईन करू शकता, तो परमेश्वराला आमरण दिला आहे. हे कोणाचे शब्द आहे? हे शब्द हन्नाचे आहे. आई अशी असती, आईची पहिली क्वालिटी किंवा पहिला गुण हा आहे आपल्या मुलाला आमरण देवाला देऊन टाकणे. हे आहे आईचं पहिलं काम किंवा आईचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म. सगळ्यात पहिला गुण काय आहे तर आपली मुलं आमरण परमेश्वराला देऊन टाकणे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्ण वेळ पाळकीय सेवेसाठी आपली लेकरं द्यावी, दिली तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु असे संस्कार लेकरांना द्या की बाळ तू जगामध्ये काहीही बनला, कितीही मोठा अधिकारी बनला किंवा कोणत्याही नोकरी कोणताही व्यवसाय तू केला तर तुझ्या व्यवसायाच्या द्वारे तुझ्या कामाच्या द्वारे लोकांना येशू ख्रिस्त कळला पाहिजे, लोकांना येशू ख्रिस्ताची साक्ष दिली पाहिजे, लोकांना येशू ख्रिस्ताचं प्रेम कळलं पाहिजे. हे तू लोकांना शिकव, लोकांना दाखव. ह्या गोष्टी आईच्या भूमिकेच्या आहे. आमरण आपला मुलगा देवाला देणं म्हणजे बालपणापासून असे संस्कार लेकरांवरती घडवा
की त्या लेकरांना ज्याही नोकरीमध्ये असतील, ज्याही व्यवसायामध्ये असतील, ते म्हणतील की मी ही सेवा करत आहे, ही जणू काही मी देवाची सेवा करत आहे. तिने देवाच्या सेवेसाठी आमरण देऊन टाकला. आमरण म्हणजे मरेपर्यंत देवासाठी तिने आपला लेकरू देऊन टाकलं. आपल्या लेकरांना देवाला समर्पित करा. बघा, 2 अध्यायाचं 11 वचन याच पुस्तकामध्ये, 2 अध्यायाचं 11 वचन. नंतर एल्काना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य जे होतं ते शमूएलाला सांगितलं. 1 वर्षाचं ते बाळ झालं. त्याचं दूध तोडण्याचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर त्याला मंदिरात परत हन्ना घेऊन आली. आमरण परमेश्वराच्या मंदिरामध्ये एली सोबत हा शमूएल बाळ राहिलेला आहे. याचा अर्थ तिने मोह टाळला की माझं लेकरू इतक्या वर्षांनी झालंय, माझ्याकडे कशाला ठेवू. हा मोह तिने टाळला. जो शब्द तिने देवाला दिला होता तो शब्द तिने पाळला आणि तो शब्द पाळून आपली लेकरं प्रभूला तिने अर्पण केलं. आणि दरवर्षी एक झगा ती बनवायची आणि तो झगा बनवून त्या बाळाला द्यायला जायची. आणि मग एली याजक म्हणायचा की तू आलीस. आणि मग ते त्या बाळकाला देवाचे संस्कार त्याने शिकवले. बघा, एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करायला लागला. म्हणजे एली याजकाने त्याला शिकवलं की सेवा कशी करायची आहे. प्रियांनो, आई ज्या वेळेला आपल्या मुलाला देवाला समर्पित करते त्यावेळेला एक मोठा आशीर्वाद मिळतो. थोडंसं अजून पुढे जाऊया. आता 2 इतिहास बघा. 2 इतिहास अध्याय 22 बघा. 2 इतिहास अध्याय 22 वचन 2. 2 इतिहास अध्याय 22 वचन 2. अहज्या राज्य करू लागला तेव्हा तो 42 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 1 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या, ही अमरीची नात. त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्य करण्यास त्याची आई त्याला सल्ला देत असे. बापरे. आता ह्याच्या खाली अंडरलाईन करा जमलं तर. कशासाठी? की त्याची आई, कारण दुष्कृत्य करण्यास त्याची आई त्याला सल्ला देत असे. वाईट करण्यासाठी कोणी आई सल्ला देईल का? प्रथमदर्शी पाहता हे अवघड वाटतं की अरे नाही, वाईट करण्यासाठी कोणती आई आपल्या मुलाला संमती देईल. परंतु बघा, अहज्या हा राज्य करण्यात आहे. 42 वर्ष झालेलं आहे आणि यरुशलेमेमध्ये त्याने 1 वर्षाचं राज्य केलेलं आहे. आणि त्याच्या आईचं नाव अथल्या आहे. ही अथल्या अहज्याला काय शिकवते? दुष्कृत्य करायला शिकवते. वाईट गोष्टी ती करायला त्याला लावते. वाईट गोष्टी त्याला शिकवते. बघा, लेकरांना संस्कार घडवण्याचं काम आईचं आहे. आई आपल्या लेकरांना घडवते. त्यांच्या चुका जर झाल्या तर त्या चुका सुधारवण्यासाठी आईची फार मोठी जबाबदारी आहे. आई आपल्या लेकरांना म्हणते की बाळा, आपल्या चुका सुधारवून घे, चुकीचं वागू नको. परंतु या ठिकाणी तिने दुष्कृत्य करण्याचं शिकवलेलं आहे. इयोबाच्या जीवनात जर बघितलं 1 अध्याय आणि 5वं वचन, तर इयोब आपल्या मुलांसाठी नित्यनेमाने संध्याकाळी अर्पण करत होता. तो म्हणायचा की न जाणो माझ्या मुलांनी कळत न कळत काही चुकीचं वागले असतील माझी मुलं, तर देव त्यांना क्षमा करो. म्हणजे बघा, एका बाजूला हन्ना आम्हाला दिसते की आपल्या लेकरासाठी सगळं काही देऊन टाकलं तिने, पण दुसऱ्या बाजूला आम्हाला अथल्या अशी दिसते की ज्या अथल्येने आपल्या मुलाला वाईट करायला लावलं, मुलाला वाईट गोष्टी करायला लावल्या. वचन 4 बघा, अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केलं. अहाब राजाचं जर जीवन तुम्ही वाचाल तर या अहाबाने फारच वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहे. फारच चुकीच्या गोष्टी, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्याने आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहे. स्वतःच्या कुटुंबाची निगा राखण्याची जबाबदारी या आईवरती होती, या अथल्येवरती होती. परंतु आई म्हणून आपल्या लेकरावरती म्हणजे अहज्यावरती संस्कार टाकताना तिने आपल्या कुटुंबाची निगा राखली नाही. तिने त्याला मूर्तीपूजेकडे वळवलं. आपल्या मुलाला तिने म्हटलं की तू मूर्तीपूजा कर, आणि त्याने ती केली. बघा, 22वा अध्याय वचन 12 बघा. 22व्या अध्यायातलं वचन 12. देवाच्या मंदिरात त्याला त्यांच्या बरोबर 6 वर्ष लपवून ठेवले होते. तेव्हा अथल्येने देशावर राज्य केले. ही अथल्या देशावर राज्य करत आहे. आणि ही अथल्या जी राजाचे पोरं होते, लेकरं होते, ते लेकरं तिने मारून टाकलेले आहे. आणि अशा सगळ्या लेकरांमधून योवाश नावाचा मुलगा फक्त वाचलेला आहे.
आणि ह्या योवाशाला मंदिरात वाचवून लपवून ठेवलेलं आहे सेनापतीने. आणि बाकीचे 7 मुलं या अथल्येने मारून टाकलेले आहे. त्यापैकी एक जिवंत ठेवलेला आहे आणि तो जिवंत असलेला आहाज्या वाईट कामं करत आहे, वाईट गोष्टी करत आहे. किती क्रूर होती ती. लेकरांना मारून टाकलेलं आहे. फक्त एकाला आपल्यासाठी आपली तिने स्वतःची सत्ता स्थापन केली. मंदिरात त्याला लपवून ठेवलं होतं. 6 वर्ष लपवून ठेवलं होतं आणि या 6 वर्षामध्ये या अथल्येने देशावरती राज्य केलं. देशावरती वाईट गोष्टी करायला लोकांना मुभा दिली. एवढंच नव्हे तर आहाजाला वाईट गोष्टी, मूर्तीपूजा, चेटकेन करणे, वाईट गोष्टी करणे हे सगळं तिने करायला लावलं. आता 23व्या अध्यायाचं 21वं वचन बघा. 23व्या अध्यायाचं 21वं वचन. या प्रकारे देशाचे सर्व लोक आनंदित झाले व नगरात शांतता झाली. अथल्येचा त्यांनी तलवारीने वध केला. ही जी अथल्या होती हिचा यहोवाश हा राजा झाल्यानंतर वध करण्यात आला. तिला मंदिरात मारायचं नाही म्हणून तिला वेसी बाहेर नेलं आणि सैनिकांनी तिला मारून टाकलं. ती मेल्यानंतर नगरात काय झालेलं आहे? शांतता झालेली आहे. नगरात शांतता झाली आणि अथलेचा वध झालेला आहे. प्रियांनो, वाईट करणाऱ्यांचा वाईट अंत होतो. तिने वाईट केलं आणि तिच्यासाठी वाईटच असं उगवून आलं. वाईटासाठी वाईट असं निघालं. म्हणून चुकीच्या गोष्टी तिने आपल्या लेकराला शिकवल्या. कृपा करून पुन्हा 22व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनाकडे बघा. चालचलणूक तिने शिकवली होती, वाईट चालचलणूक. आपली लेकरं जर वाईट असतील ना तर त्यांना आपण आपल्या प्रार्थनेने समजवू शकतो. लेकरांना घेऊन बसा, त्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. कारण की जगाचं मोह खूप आहे. कोणाचंच लेकरू वाईट नाही आहे आणि कोणीच आई वडील आपल्या लेकरांना वाईट शिकवत नाही. जगातून ते शिकून येतात. कारण की बायबलमध्ये असं म्हटलं आहे, जग हे त्या वाईटाचं आहे, सैतानाचं आहे. सैतान आमच्या लेकरांना वाईट गोष्टी करायला लावतो, कुमार्ग करायला लावतो. अथल्येसारखं त्यांचं जीवन आहे. अथल्या जसं वाईट गोष्टी शिकवायला लावते, आपल्या मुलाला वाईट गोष्टी त्यांनी शिकवल्या. तिचा अंत झाला, तिच्या मुलाचा अंत झाला. परंतु जो राजा जपून ठेवला होता, जो एक पुत्र लपवून ठेवला होता, 23व्या अध्यायाचं 1 वचन. 7व्या वर्षी यहोयादाने आपली मजबूती करून शतपती अजर्या बिन यहोहानान, अजर्या बिन ओबेद आणि अदया यांच्या पक्षाचं करून त्याने ते सर्व राज्य उलटवून लावलं आणि 1 वर्षाचं असं असताना देवाचा कारभार त्याच्या हाती दिला. प्रियांनो, लेकरावरती नियंत्रण ठेवणं आईचं कर्तव्य आहे. मी कोणाला दोष लावत नाही, कोणाला बोलत नाही, परंतु प्रियांनो, पवित्र शास्त्राचा उलगडा मी तुमच्यासमोर करत आहे. ही जी अथल्या होती, फार क्रूर चित्र आहे तिचं पवित्र शास्त्रामध्ये. नकारात्मक आई असं तिला म्हटलेलं आहे. बाकीच्या आईचे चरित्र तुम्ही पूर्ण वाचा. हन्नेचं वाचा, मरियेचं वाचा, त्याच्यानंतर आम्हाला लुईस आणि युनिकेचं वाचायला मिळतं, तिमोथ्याच्या आई आणि आजीचं वाचायला मिळतं. हे सगळे चांगलं आहे. परंतु एवढं चांगलं असताना एक वाईट आईसुद्धा पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दिसून येते. ती अथल्या आहे, जे आपल्या मुलाला मूर्तीपूजा करायला लावते, जे आपल्या मुलाला वाईट गोष्टी करायला लावते. आज तर आम्ही असं आमच्या लेकरांना करायला लावत नाही, आज तर आम्ही असं आमच्या लेकरांना शिकवत नाही. परंतु होतं काय, आमच्या लेकरांच्या हातामध्ये असलेले मोबाईल त्यांना जगातला मोह घेऊन येतात आणि हे जगातला मोह, जगातला वाईट गोष्टी त्यांच्यामध्ये येतात. गेल्या दिवसात मी एक पुस्तक वाचलं. पुस्तकाचं नाव होतं 7च्या आत घरात. पुस्तकाचं नाव होतं 7च्या आत घरात. प्रियांनो, आमची लेकरं 7 वाजेच्या आत घरात असली पाहिजे, ही जबाबदारी आई म्हणून आपण सांभाळूया. वडील कामानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने बिझी असतात, बाहेर असतात, परंतु 7च्या आत लेकरं घरात आलीत का? एवढंच नव्हे तर त्या पुस्तकामध्ये मी काही सुंदरशा गोष्टी वाचल्या, त्या थोड्याशा शेअर करतो. एक आई होती, तिने आपल्या मुलाच्या फेसबुक लिस्टमध्ये स्वतःची फ्रेंड रिक्वेस्ट टाकली आणि त्याच्याबरोबर ती फ्रेंड झाली. म्हणजे तिला हे समजलं की माझ्या मुलाचे फेसबुक फ्रेंड कोण आहेत. एवढंच नव्हे तर माझ्या मुलाला त्याचे सोबतीचे मित्र काय टॅग करतायत, त्याच्या पोस्टवरती काय कमेंट केले जात आहे, त्याला कोणती पोस्ट टाकली जात आहे, त्याचं वाचन काय चाललेलं आहे, त्याची हिस्ट्री ती सगळी चेक करत असे. आपल्या लेकरांचा फोन घेऊन कधीतरी सर्च हिस्ट्री आपण चेक केली पाहिजे. एवढंच नव्हे तर आमची लेकरं किती वेळ मोबाईलकडे बघता हे पण आपण बघितलं पाहिजे.
अथल्या वाईट होते, तिने वाईट करायला लावलं. आज कोणीच वाईट नाही आहे, परंतु अशी काही मोह आसपास आमच्या लेकरांच्या आहे. चांगले मित्र नाही आहेत आजकाल. वाईट शिकवणाऱ्या गोष्टी त्यांच्या कानावर पडू शकतात. आणि म्हणूनच प्रियांनो, तांत्रिक युग आहे. आमची लेकरं काय बघतात, काय वाचतात, याच्याकडे आईवडील म्हणून आपल्याला बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. एका बाजूला हन्ना आहे, आपल्या मुलाला पूर्ण वेळ समर्पित करते. दुसऱ्या बाजूला अथल्या आहे, जी आपल्या मुलाला वाईट शिक्षण देते. आज प्रियांनो, ही तुलना आई म्हणून मी आपल्यासमोर सोडत आहे. जास्त कठीण नाही, फक्त थोडक्यामध्ये मी हे 2 विचार तुमच्यासमोर ठेवत आहे. एका बाजूला हन्नेचं जीवन आहे, दुसऱ्या बाजूला अथल्याचं जीवन आहे. अथल्याने स्वतः बिघडली, स्वतःच्या मुलांना बिघडवलं. हन्ना आशीर्वादित झाली, एक चांगला देवाचा सेवक, एक चांगला याजक तिने दिला, आमरण देवासाठी दिला, आणि हिने आमरण नाशासाठी देऊन टाकला. प्रियांनो, आज आपल्या हातात आहे. जगातला मोह आपल्या मुलांवरती येईल, त्यांना सावध करूया. थोडक्यामध्ये प्रार्थना करू आणि क्वायरला विनंती करतो की मग आपण पुढे येऊन गीत गायन करून आजचा समारोप आपण पुढे करूया. ओके, ठीक आहे, आपण समारोप करूया. दयाळू देव बाप्पा, आम्ही आभार मानतो आजच्या या सुंदरशा प्रसंगासाठी. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो मायवारच्या या दिनासाठी. मायवारचं आमचं एकत्र येणं, मंडळीला दे बाप्पा तू तुझ्या आशीर्वादाने चालवलंस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. पुन्हा एक वार आम्ही सुरेशदादा जांबिलसा यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. सोबतच दुपारी होणारा डॉक्टर राजेश वसावे यांचा विवाहविधी, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तू तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह देव, याद्वारे तुझा गौरव होऊ दे. सारा आदर तुला असो, मान महिमा तुला असो. आज मायवार निमित्ताने आमच्या मातांना दे बापा तू सन्मानित कर, मातांना आशीर्वादित कर. आई होणं, मातृत्वाची जबाबदारी स्वीकारणं हे काही साधं काम नाही, हे आम्ही जाणतो. परंतु दे बापा, आई म्हणून ही जबाबदारी हन्नेसारखी आमरण आपल्या लेकरांसाठी आयांना तू द्यावीस, त्यासाठी तुझी शक्ती पुरवावी, अशी कृपा तू कर. सारा आदर तुला असो, मान महिमा तुला असो. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जे एच पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील, गीत गायन करू, आजची भक्ती आपण समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे असरून सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देव. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मायवारच्या निमित्ताने या मंडळीतील सर्व लहान थोर माता भगिनींबरोबर, लहान थोर सभासदांबरोबर, या जगातील सर्व ज्या तरुण, प्रौढ आणि वयोवृद्ध माता आहेत त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना सलाम.